वावरात आल्याबरोबर पहिले आपल्या गाडीले सावलीत उभं केलं. आपल्या पयाटीचं वलीत पूर्ण झालं. चला म्हणलं मग ज्याच्या वावरातून आपण पैप आणले त्याच्या वावरात वापस नेऊन देऊ. थोड्याच वेळात मी मया वावरात पोचलो. हे पुंग्या पब्लिक आपलं वावर कसा येतो. आता आपल्याला पूर्ण वलताचे पैप जमा करून दुसऱ्याने नेऊन देणं आहे. चला म्हटलं मग तुम्हाला आपल्या वावरातला मौत का कुवा म्हणजे आपल्या वावरातली विहीर पण दाखवून देतो. आता तुम्ही आपल्या वावरातली विहीर तर पाहिली. चला म्हटलं मग तुम्हाला पयाटी पण दाखवून देतो. समोरून पैप माझ्या बाबांनी पकडले आणि मागून तुमच्या भावानं पकडले. 5-5 काळ्या आजगरीले खांद्यावर घेऊन निघालो रे भैलोग आम्ही दुसऱ्याच्या वावरात. कायच्यासाठी तर वलताचे पैप नेऊन द्यासाठी. आपण 5 पैप तर जागा आणून ठेवले, पण आपल्याला अजून 5 पैप ह्याच जागा आणून ठेवा लागते. मग काय निघालो आपल्या वावराच्या इकडे आणि मग काय घेतले पैप खांद्यावर आणि जिथं आपण अगोदरचे पैप ठेवले होते तिथं आता आपल्याला हे पण पैप ठेवा लागते. आणि मित्रांनो, जो पण आपल्या चॅनलवर नवीन असेल फॉलो करून घ्या. पैप घेऊन चाललोच होतो की बाबा म्हणे थांब एक पैप राहिला म्हणे, बात आणून टाकून देऊ. आणि हे पैप ज्याच्या वावरातून आपण घेतले होते त्याच्या वावरात वापस आणून देऊन दिले. आराम करासाठी बसलोच होतो की मला डायरेक्ट बंडीच्या खाली डॉगेश भाऊ दिसले. आता डॉगेश भाऊ पण आपले फॅन निघाले म्हणे मले पण ब्लॉक मध्ये घे म्हणे. आणि वावरातले हे असे ताजे फळं खाल्ल्यावर आपली मजाच वेगळी असते. आता आपल्या वावरातलं सगळं काम निपटून झालं. काढली मग आपली काळी स्प्लेंडर बाहेर आणि भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घरी. आणि थोड्याच वेळात मी घरी पोचलो. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट मस्त आंघोळ गिंगोळ केल्यावर. आता पब्लिक आता मस्त आपली आंघोळ गिंगोळ झाली आहे आणि माडीवर आल्यावर समजलं की बद्दल पण आली आहे. ह्या पाण्यानं पूर्ण मॅट करून टाकलं मले. कधी पण आणि कुठं पण मया जीवनात फक्त आणि फक्त पाण्याची एंट्री असते. मी आणि मया भावानं घरी बसून हातानं बनवलेला हा आकाश कंदील तुम्ही पाहून घ्या पब्लिक. आणि आपण लावून पण दिला. आता तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की कसं दिसू राहिला आपला आकाश कंदील. आणि आपली प्रेमाची पब्लिक आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.